नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइजमधला जो शेवटचा प्रॉब्लेम आहे पेज नंबर 3.56 वरचा 18 प्रॉब्लेम राम श्याम ब्रदर्स ह्याच्यामध्ये आपण एकूण 4 मेथडनी तुम्हाला गुडविल विचारलं आहे तो करणार आहे. कुठल्या कुठल्या मेथड्सनी विचारलं आहे तर 3 इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट, कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट, ॲन्युटी मेथड ऑफ सुपर प्रॉफिट आणि कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. तर यातल्या 2 मेथडनी मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो, कारण बेसिकली एकदा तुमचं सुपर प्रॉफिट आल्यानंतर तुम्ही पुढचा पार्ट इझिली करू शकता. इम्पॉर्टंट पार्ट जो आहे ह्याच्यामध्ये तो असा आहे, बी जी ॲडजस्टमेंट त्याच्यातली की ॲबनॉर्मल एक्सपेन्सेस इनकर्ड हे तुम्हाला दिलेलं आहे. ॲबनॉर्मल एक्सपेन्सेस ओके. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा प्रकारचं जर काही ॲडजस्टमेंट आली तर काय करायचं. तर ॲबनॉर्मल एक्सपेन्सेस दिलेले आहेत तुम्हाला 2000 आणि कोणत्या इयरमध्ये दिलेत तर 2015 ओके. आणि नॉन रिकरिंग नेचर प्रॉफिट जे आहेत जो आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं, नॉन रिकरिंग नेचर, तर ते दिलेले आहेत तुम्हाला 5000 2018 मध्ये ओके. बाकीचा पार्ट जो आहे तो रेग्युलरली आपल्याला दिलेला आहे. तिसरा म्हणजे कॅपिटल एम्प्लॉयड दिलं आहे वेगवेगळ्या दिवशी दिलेला, आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिला आहे 10%. रेम्युनरेशन ऑफ अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट ऑफ ओनर इफ नॉट एंगेज्ड ऑफ द बिझनेस इज 5000 पर ॲनम. हा पण एक नवीन पार्ट दिला आहे की रेम्युनरेशन फ्रॉम अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट तर ती तुम्हाला अमाऊंट दिलेली 5000 पर ॲनम, दरवर्षी 5000 रुपये ओके. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी दिलेली आहे आणि आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हे जे काही तिन्ही पार्ट आहेत ना ते आपल्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला 2015, 2016, 2017, 2018 आणि 2019 या इयर्सचे रिस्पेक्टिव्ह प्रॉफिट्स दिलेले आहेत. ते प्रॉफिट्स असे, हा 7000 प्रॉफिट आहे, इकडे 12000 आहे, थर्ड इयरला तो प्रॉफिट झाला आहे 21000, फोर्थ इयरला प्रॉफिट आहे 37000 आणि लास्ट इयर म्हणजे 5th इयरला आहे तुमचा 26000. तर ॲबनॉर्मल एक्सपेन्सेस 2000 रुपये 2015 साली. आता 2015चा हा जो काही प्रॉफिट आहे 7000, हा प्रॉफिटमध्ये कधी येतो तर त्या फर्मच्या टोटल इन्कममधून जेव्हा आपण टोटल एक्सपेन्स मायनस करतो तेव्हा प्रॉफिट येणार, बरोबर आहे. टोटल इन्कममधून टोटल एक्सपेन्स मायनस केल्यावर आपल्याला हा प्रॉफिट येणार आहे. त्यावर्षी एक ॲबनॉर्मल एक्सपेन्स होता 2000, म्हणजे जो दरवर्षी येत नाही, ॲबनॉर्मल आहे, नॉर्मल एक्सपेन्स नाही आहे. कधीतरी कुठल्या तरी एका वेगळ्या कारणांमुळे असू शकतो, लॉस बाय ॲक्सिडेंट असेल, लॉस बाय फायर असेल, लॉस बाय थेफ्ट असू शकतो, किंवा काही नॅचरल कलॅमिटीजमुळे नुकसान झालं आहे. म्हणजे हा जो 7000 प्रॉफिट आहे हा हे ॲबनॉर्मल एक्सपेन्सेस सबट्रॅक्ट केल्यानंतर आलेला प्रॉफिट आहे, बरोबर. मग आपल्याला जर ॲक्च्युअल प्रॉफिट काढायचं असेल त्या फर्मचा, ॲव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी जर ॲक्च्युअल प्रॉफिट काढायचं असेल तर आपल्याला हे जे 2000 ॲबनॉर्मल एक्सपेन्सेसचे आहेत जे मायनस केलेले ते ॲडबॅक करायला लागतील ओके. म्हणजे आपला ॲक्च्युअल प्रॉफिट किती दाखवणार आपण 9000. हे लक्षात आलं, हा महत्त्वाचा मुद्दा. तसंच 2018ला एकूण प्रॉफिट आहे 37000 त्या फर्मचा, मात्र त्यात नॉन रिकरिंग नेचरचा प्रॉफिट किती 5000. नॉन रिकरिंग म्हणजे दरवर्षी त्या फर्मला तो प्रॉफिट मिळत नाही, कधीतरी मिळतो, तो नेमका 2018ला मिळाला. मग ॲव्हरेज प्रॉफिट काढताना त्या इयरचं आपल्याला प्रॉफिट 5000नी काय करायला लागेल, कमी करायला लागेल. त्यामुळे आपण काय करणार, लेस 5000 करणार आणि ॲक्च्युअल प्रॉफिट आपण किती घेणार 32,000. ओके, हे दोन पॉईंट आपण इथे कन्सिडर केले. एक
ॲबनॉर्मल एक्सपेन्स आणि दुसरं एक नॉन रिकरिंग इन्कम किंवा नॉन रिकरिंग प्रॉफिट. आता यामध्ये हा जो पुढचा पार्ट आहे, रेम्युनरेशन फ्रॉम अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट 5,000 पर ॲनम, हा पार्ट मी तुम्हाला नंतर सांगतो ॲव्हरेज प्रॉफिट काढल्यानंतर. आता आपलं काय राहणार आहे, बेसिकली आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना आपल्याला आता काय करायला लागेल, 2015चा 9,000 प्रॉफिट कन्सिडर करायला लागेल, 2018चा 32,000 प्रॉफिट कन्सिडर करायला लागेल. बाकीचे प्रॉफिट जे आहेत ते ॲज इट इज येतील. तर आपण ते मात्र कॅल्क्युलेशन करून घेऊयात ॲव्हरेज प्रॉफिटसाठी. ओके, तर आपला ॲव्हरेज प्रॉफिट आपण म्हणणार टोटल प्रॉफिट्स, म्हणजे त्यामध्ये 9,000 प्लस 12,000 प्लस 21,000 प्लस 32,000 प्लस 26,000 डिवायडेड बाय 5. ओके, आता ही टोटल आपण करून घेऊयात. तर ही आली एक्झॅक्टली 1 लाख डिवायडेड बाय 5, म्हणजे आपला ॲव्हरेज प्रॉफिट आला 20,000. म्हणजे हे जे काही राम श्याम ब्रदर्स आहेत त्यांचा ॲव्हरेज प्रॉफिट आला 20,000 पर इयर. आता हा पॉईंट जो दिला होता आपल्याला तो आपल्याला कन्सिडर करायचा आहे. कोणता पॉईंट, तर त्यांनी असं म्हटलं आहे की रेम्युनरेशन फ्रॉम अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट, म्हणजे राम श्याम ब्रदर्स हे जे कोणी पार्टनर्स आहेत त्यांचं ह्या बिझनेससोबतच दुसरं कुठलं तरी एम्प्लॉयमेंट आहे, म्हणजे दुसरीकडे ते कुठेतरी काम करतात आणि त्या कामातून त्यांना दरवर्षी किती रुपये मिळतात, ते 5,000 रुपये. मग बिझनेसच्या इन्कम व्यतिरिक्त 5,000 रुपये त्यांना मिळतात आहेत. तर आपल्याला काय करायला लागणार, हा जो काय ॲव्हरेज प्रॉफिट आलेला आहे 20,000, त्याच्यातून ते 5,000 जे अल्टरनेटिव्ह इन्कम आहे ते सबट्रॅक्ट करायला लागेल, म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल ॲव्हरेज प्रॉफिट मिळणार. हा याच्यातला आणखीन एक इम्पॉर्टंट पार्ट, ॲक्च्युअल ॲव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी ॲव्हरेज प्रॉफिटमधून आपल्याला काय सबट्रॅक्ट करायचं आहे, इन्कम फ्रॉम अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट. या चॅप्टरमध्ये एक सॉल्ड प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये ही ॲडजस्टमेंट ऑलरेडी येऊन गेलेली आहे. इन्कम फ्रॉम अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट हे आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. सो आपला आत्ता ॲव्हरेज प्रॉफिट आला आहे 20,000, मात्र त्यात 5,000 रुपयांचा इन्कम अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंटमधला सबट्रॅक्ट केला तर आपला ॲक्च्युअल ॲव्हरेज प्रॉफिट आला 15,000. म्हणजे ह्या तीनही ॲडजस्टमेंट कशाशी रिलेटेड होत्या, तर ॲव्हरेज प्रॉफिट याच्याशी रिलेटेड होत्या. आता पुढचा पार्ट जो आहे तो आपला नेहमीप्रमाणे, याच्यापुढे आपल्याला काय करायचं आहे, ॲव्हरेज प्रॉफिट काढून झाला आपला, तर आता आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे. तर नॉर्मल प्रॉफिटचा जो आपला फॉर्म्युला असतो, कॅपिटल एम्प्लॉईड तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, 2 दिलेले आहेत. 1 जानेवारी 2019चं कॅपिटल दिलं आहे आणि 31 डिसेंबर 2019चं पण दिलं आहे. 1 जानेवारी 2019चं जे काही कॅपिटल आहे ते दिलेलं आहे 1,18,650 आणि 31 डिसेंबरचं म्हणजे इयर एंडचं जे काही दिलेलं आहे ते दिलं आहे 131,350. तर आपल्या दृष्टीने कॅपिटल एम्प्लॉईडचा जो पार्ट आहे तो आपण काय करणार, इयर एंडचा जो आहे तो आपण कन्सिडर करणार 131,350. 131,350 इंटू आपला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती आहे, 10%. तो किती दिला आपल्याला, 10% दिला आहे. सो 131,350 इंटू 10% केलं तर ते येणार 131,350. हे तुमचा काय झाला, नॉर्मल प्रॉफिट आला. आता ह्याच्या पुढची स्टेप काय, सुपर प्रॉफिट. तर सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट दॅट इज 15,000 लेस तुमचा नॉर्मल प्रॉफिट 1,313
5 म्हणजे तुमचा सुपर प्रॉफिट किती आला, तर हे येईल 1865 वेळा तुमचा सुपर प्रॉफिट आला. आता आपल्याला पुढे काय विचारलं त्यांनी, प्रेझेंट व्हॅल्यू दिलेली, रेम्युनरेशनचा मुद्दा आपला कन्सिडर झाला आहे, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न तो पण कन्सिडर झाला. आता आपल्याला एकूण 4 मेथडनी जे विचारलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मी 2 मेथड्सनी जे आहे ते करून दाखवतो. एक पहिलं आहे 3 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट, म्हणजे गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. नंबर ऑफ इयर्स परचेस. ओके, तर सुपर प्रॉफिट आला आहे 1865, त्याचं 3 years परचेस म्हटलं म्हणजे 3 times 3 मल्टिप्लाय करायचं आहे. ती व्हॅल्यू किती येते बघूयात. 5595 हा तुमचा पहिल्या मेथडनी झाला. त्यानंतरचा जो काही पार्ट आहे कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट्स. ओके, तर ते करताना आपला फॉर्म्युला काय, कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिटचा तो आहे गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू 100 अपॉन NRR. बरोबर आहे. तर सुपर प्रॉफिट आला आपला 1865 इंटू 100 आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 10. थोडक्यात आपलं त्या केसमध्ये गुडविल होईल 18650. हा तुमचा काय आला, कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथडनी. पुढच्या ज्या 2 मेथड्स आहेत कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट, हाच फॉर्म्युला फक्त सुपर प्रॉफिटच्या ऐवजी ॲव्हरेज प्रॉफिट घेणार. आणि लास्ट पार्ट आहे ॲन्युटी मेथड. तर जो काही सुपर प्रॉफिट आलेला आहे आपला 1865 त्याला आपण कितीने मल्टिप्लाय करणार, जी काही ॲन्युटी व्हॅल्यू दिलेली त्यांनी, म्हणजे 1865 इंटू दिलेली ॲन्युटी व्हॅल्यू ती तुम्हाला किती दिलेली इथे. ओके, आपण ॲन्युटी व्हॅल्यू इथे लिहिलेली नाही आहे, आपण ॲन्युटी व्हॅल्यू दिली 2.2740. तर ह्या जो काय आपला हा पार्ट आलेला आहे त्याला आपण फक्त या व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं 1865ला, तर तुमचा सुपर प्रॉफिटला ॲन्युटी व्हॅल्यूने मल्टिप्लाय केल्यानंतर ॲन्युटी मेथडनी तुमचं गुडविल येईल. ओके, तर ओव्हरऑल ह्या चॅप्टरमध्ये जर आपण बघायला गेलो तर आपल्याला 4 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे एकतर ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, ज्याच्यामध्ये ॲव्हरेज प्रॉफिट मेथडला किंवा ॲव्हरेज प्रॉफिटला आपण नंबर ऑफ इयर्सनी मल्टिप्लाय करणार. दुसरी आहे सुपर प्रॉफिट मेथड, त्यात सुपर प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्स परचेसनी मल्टिप्लाय करायचं. एकदम सिम्पल मेथड्स आहेत. तिसऱ्या मेथडमध्ये 2 पार्ट आहेत, कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट आणि कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. त्याचे 2 वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा तिथे सुपर प्रॉफिट आणि ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायला लागतं. आणि शेवटचा पार्ट आहे ॲन्युटी मेथड ऑफ सुपर प्रॉफिट. यामध्ये ॲन्युटी टेबलनुसार जी व्हॅल्यू दिली आहे त्यांनी फक्त तुम्हाला सुपर प्रॉफिटला मल्टिप्लाय करायचं आहे. तर इथे ह्या सगळ्या मेथड्स आपण इथे कंप्लीट केलेल्या आहेत. आता पुढचे जे काही व्हिडिओज असणार आहेत ते तुमच्या नेक्स्ट चॅप्टरसाठी असणार आहेत. नेक्स्ट म्हणजे तुमचा जो 4th चॅप्टर आहे, बरोबर आहे, याच्यामध्ये रॉयल्टी अकाउंट्स म्हणून आहे. ओके, ज्याच्यावर लीजवर दिलं जातं आणि त्याचे आपण वर्किंग करतो, ते रॉयल्टी अकाउंट्स हा आपला नेक्स्ट चॅप्टर असणार आहे. ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण रॉयल्टी म्हणजे काय, त्यातल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट्स एक्सप्लेन करणार आहोत आणि पुढे प्रॉब्लेम प्रॅक्टिकली सॉल्व्ह करून दाखवणार आहोत. तुम्हाला आत्ताचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की द्या. त्याचबरोबर व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला एक डिस्क्रिप्शन आहे, त्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही आपल्या कॉमर्स गुरुकुलच्या पोर्टलवर जाल. तिथे तुम्ही एनरोल केलं की तुम्हाला हा पूर्ण कोर्स एकदम नॉमिनल फीजमध्ये आपण अवेलेबल करून दिला आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि लिंकवर क्लिक करून एनरोल करा. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.